यशसा वर्धते सोपी कीर्तिमंडित भूतले जप सप्तशती चंडीं कृत्वा तु कवचं पुरा यावद्धूमण्डलं धत्ते सशैलवनकाननं तावत् तिष्ठति मेदिन्यां सन्तति पुत्रपौत्रिकी देहान्ते परमं स्थानं यत्सूरैरपि दुर्लभं प्राप्नोति पुरुषं नित्यं महामाया प्रसादता लभते परम रूपं शिवेन सह मोदते इति श्री दुर्गा कवच संपूर्णम्. आता आपण थोडा वेळ मंत्र म्हणूया देवीचा. डोळे बंद करायचे आहेत. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते नारायणी नमोऽस्तुते. डोळे बंदच ठेवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. खोल श्वास घ्यायचा आहे. नमस्कार मुद्रा. अंगठे जे आहेत ते अंगठे हृदयाला स्पर्श करायचे आहेत. बाकीचे बोट सरळ. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. सर्व लक्ष श्वासाकडे. आत येणारा श्वास आपल्याला प्राण ऊर्जा देतो आहे. प्राणवायू आपल्याला मिळतो आहे. आणि बाहेर जाणारा श्वास आपल्या शरीरातील सगळी नकारात्मक ऊर्जा, नको असलेलं सगळं बाहेर फेकतो आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. थोडस थांबायचंय आणि दीर्घ श्वास सोडायचा आहे. थोडं थांबायचं. परत दीर्घ श्वास घ्यायचा. थांबायचं. दीर्घ श्वास सोडायचा. पूर्ण लक्ष श्वासाकडे. दिव्य प्राणशक्ती आपण आत घेतो आहोत. शरीर ढिलं सोडून द्या. सर्व लक्ष श्वासाकडे.
दोघे हात आपल्या मांडीवरती ठेवायचे आहेत. एकावर एक, डाव्या हातावर उजवा हात ठेवायचा आहे. ताठ बसायचं आहे, पण शरीर ढिलं सोडून द्यायचं. श्वासाकडे लक्ष. नाकपुड्यांमधून श्वास कसा आत येतो आहे, कसा बाहेर जातो आहे, हेच ऑब्झर्व करायचं आहे. कपाळाला पण ढिलं सोडून द्या. चेहऱ्यावर स्मित हास्य. चेहऱ्यावरती स्मित हास्य. चष्मा असेल तर काढून ठेवा. डोळे बंदच ठेवायचे आहेत. प्राणवायू आपण आत घेतो आहोत. आपल्या कपाळावरती लक्ष घेऊन जायचं आहे. ढिलं सोडून द्या, शरीर पूर्ण ढिलं सोडून द्या. सगळं टेन्शन रिलीज करा. कपाळावरचं सगळं टेन्शन रिलीज करा. ढिलं सोडून द्या सगळं. स्नायूंना, सगळ्या स्नायूंना ढिलं सोडून द्या. जोपर्यंत तुम्ही सगळं ढिलं सोडून देणार नाही, टेन्शन रिलीज करणार नाही, तोपर्यंत ब्रह्मांडीय शक्ती आपल्या आतमध्ये प्रवेश करणार नाही. पूर्ण लक्ष श्वासाकडे आणि आपल्या डोक्यात, कपाळ, डोक्याचा मागचा भाग, डोक्याचा वरचा भाग, त्याच्या स्नायूंकडे लक्ष न्यायचं आहे. त्या स्नायूंना ताणायचं नाही, त्यांना ढिला सोडून द्या. आणि सुंदर हास्य ठेवा चेहऱ्यावर. आपोआपच त्या नाड्या ओपन होतात. आपला श्वास, आपला प्राणवायू आपल्या ब्रेनकडे जातो आहे, वरच्या दिशेला. शरीर एकदम ढिलं सोडून द्या आणि प्राणवायू आपला वरती जातोय याच्याकडे फक्त लक्ष न्यायचं आहे.
जे होतंय आतमध्ये ते होऊ द्या. पूर्ण लक्ष श्वासाकडे. थंड हवेची झुळूक आली आहे. सकारात्मक ऊर्जा आपल्या अवतीभोवती आहे. आपल्या पूर्ण रूम मध्ये ब्रह्मांडीय ऊर्जा भरलेली आहे. आपण त्या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या आतमध्ये आहोत. दिवसा चंद्र दिसत जरी नसला तरी चंद्राची किरण ही आभा ते आपल्यापर्यंत पोहोचत आहे. पौर्णिमेचा प्रभाव, सकारात्मक प्रभाव. पण आता 11 वेळा ओम नमः शिवायचा जप करायचा आहे. ओम नमः शिवाय. 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 ओम नमः
शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. ॐ शांती शांती शांती. आपले हाताची तळवे डोळ्यावरती ठेवायचे आहेत. आपले हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचं आहे, शरीरावरून फिरवायचं आहे आणि हळूवारपणे तुम्ही तुमचे डोळे उघडू शकतात. कसं वाटलं? खूप छान वाटलं ताई. मस्त वाटते, छान वाटते. आणि आज भरपूर लोकांनी म्हणजे प्रसिद्ध सगळ्यांनी प्रतिसाद दिला. सगळ्यांनी बोलायचं आहे. हो, मनीषा ताई, तुमचा बोलायचं आहे. आवाज फार हळू येतोय. हा, मी खूप हळू बोलते ना. राधिका ताई, कसं वाटलं? अनम्यूट करा, अनम्यूट करा. तुम्ही म्यूट आहात, तुम्ही म्यूट आहात. हा, हा. खूप छान वाटलं. हा, मी हा. स्तोत्र वगैरे म्हणते नेहमी आणि आज ते अच्छा सगळ्यांच्या बरोबर चांगले असले. हा, अच्छा अच्छा अच्छा. पुन्हा कधी असेल तर सांगत जा. हा, हो, पुन्हा चालेल कधी चालेल. असेल तुम्ही तर. पण म्हणायला हरकत नाही. हो, म्हणत जा स्तोत्र. चालेल. बर बर. आपण असं सगळ्यांना संधी एकेकीला दिली पाहिजे. एकेकीला सांगूया. एक एक जण रोज म्हणायचं एकेकीने. हम्म, हा. चालेल चालेल. रोज असतो काय? रोज आहे? अ, हा, आता रोजच ठेवणार आहे. रोजच. हो, हा. रोजच आहे का? हा, हा. ठीक आहे. हो, चालेल. चालेल चालेल. चालेल. प्रमोद दादा, काही बोलाल? एक मिनिट. हा अनम्यूट करतो. हा. तुम्ही अनम्यूटच आहात. येतोय हो, तुमचा आवाज. अच्छा. हा हा. आवाज येतोय ना? येतोय येतोय. छान वाटलं, बरं वाटलं. जरा ध्यान लागून जरासं स्वस्थ पडून ध्यान लागल्यासारखं झालं, म्हणजे झोपल्यासारखंच वाटलं जरा. हा, ते ट्रान्स स्टेट मध्ये जातो ना आपण. हं. ट्रान्स करेक्ट, त्याच्यामध्येच गेलो. ट्रान्स मध्येच. हम्म. आपण आता रोज घेऊया
हे असं पारायण हम्म. स्तोत्र वगैरे आपले, आणि थोडस बरं. ध्यान रोज करूया. हळूहळू चालेल. हळूहळू सगळ्यांना जोडायचं आहे. हम्म. जितके जास्त लोक जुळतील तितकं आपली ऊर्जा वाढते. हो. आणि असं आज प्रत्येक. 9 हा. आज 9 लोक म्हणजे जॉईन जॉईन झाली झाले होती. होते. हो, अच्छा अच्छा. 9 महिला होत्या. अच्छा अच्छा. पौर्णिमा, 9 महिला आणि आता हो. दादा. खूप छान. म्हणजे जुळून आलं हे सगळं केलेल्याच. कसं होतं म्हणजे सकाळी म्हणजे आमच्या ज्या वयांच्या ज्या महिला असतात त्यांना डब्बा असतो, त्याच्यामुळं ह्या काय म्हणजे साधना असतात म्हणजे पारायण वगैरे स्तोत्र वगैरे राहून जातं. आणि संध्याकाळच्या वेळेला मुलं शाळेतून येतात, मग त्यांना चहा दूध नाश्ता, मग पुन्हा जेवण, त्याच्यामुळं पण पुन्हा राहून जातात. मग मला कुठंतरी असं वाटत होतं की आपण दुपारीच असं काहीतरी करता येईल का. मग तुम्ही झूम मिटिंग जॉईन केली, मग मी म्हणलं चला आपण विचारून तरी बघू, म्हणलं नेमकं काय त्यांचा प्रतिसाद येते त्याचा, नाही का. हा. आमचे मुलं लहान असल्यामुळं नाही का आम्हाला जमत नाही सकाळ संध्याकाळी. हो हो. हा. आणि मग दुपारच्या वेळी कसं आम्ही फ्रीच असतो, मग टीव्ही बघण्यापेक्षा, मोबाईल बघण्यापेक्षा हे स्तोत्र मंत्र, हे ग्रंथ वाचन केलेलं छान आहे. कळत न कळत आपल्या घरात ती ऊर्जा म्हणजे प्रवाहित होती. आणि कसं आहे म्हणजे ती ऊर्जा ज्यावेळेस लेकरं घरी येतात त्यावेळेस त्यांच्यावर पण त्याचा असर राहणारच आहे ना, म्हणजे पॉझिटिव्ह अगदी एनर्जी नक्की. घरात असं होतोच होतोच. म्हणजे काय म्हणायचं असं म्हणजे ही होणार आहे ना घरात, काय हम्म. म्हणायचं त्याला, सकारात्मक ऊर्जा म्हणजे निर्माण लॉक होणार. होणार घरात. हम्म. हा, लॉक होणार म्हणजे निगेटिव्ह एनर्जी बघा पटकन लॉक होती, तसं मग पॉझिटिव्ह एनर्जीसाठी थोडं आपल्याला मेहनत घ्यावी लागते, म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी कष्ट हे घ्यावेच लागतात. मग मला असं नेहमी वाटायचं की आपण काय करता येईल काय करता येईल. मग तुम्ही कोमलचं ते विणकामाचं जॉईन केल्यानंतर मग मला असं मनातून वाटलं की आपण विचारून तरी बघू की काय म्हणतात ताई काय नाही. तुम्ही होकार दिला आणि लगेच आपलं चालू पण झालं, आणि बघा सहकार्य पण खूप छान मिळालं. 9,000 होतील, 9 लाख होतील, असंच वाढत वाढत जाऊ द्या आणि खूप छान मोठा म्हणजे होऊ द्या. आणि तुम्हाला खूप आशीर्वाद ताई. कारण माहितीये का, एखादं कार्य हाती घेतलं आणि त्याच्या मागं लागणं आणि ते कंटिन्यू करणं हे आहेत पण म्हणजे सलाम आहे बरं का, कारण हे करणं शक्य नाही. कारण मी तुम्हाला म्हणलं ना, मी म्हणजे कंटिन्यू करू शकत नाही, पण आता तुम्ही माझ्यावर जबाबदारी दिली ना, 1 वाजल्या की मला जॉईन व्हायचंय, मग आता मला हे काम करायचंय, मला उरकून बसायचंय. म्हणजे माझा जीव आरी ठेवला तुम्ही, म्हणजे जे आरी राहत नव्हता ना ते कामाला लावलं तुम्ही. म्हणजे हे हा. पण एक वळण लावून आहे ना, म्हणजे चांगलं म्हणजे काय म्हणायचं शिस्त ते, लागते म्हणजे शिस्तला. हा शिस्त, हे पण एक शिस्त लावूनच आहे ना, की चला जाऊ द्या त्या मार्गाने का होईना पण निदान मला थोडी थोडी का होईना पण माझ्या अंगाला शिस्त लागायला लागली. म्हणजे कसं होतं घरातल्या महिलांना काय होतं, म्हणजे पटकन काम करून बसलं तरी काय म्हणतात की बाबा इतक्या लवकर काम करून तर पुन्हा दिवसभर काय करायचं. मी असा विचार करते बरं का, मग जाऊ दे दिवसभर काम करू आपलं दमानं दमानं दमानं. मग ती तशी माझ्या अंगाला सवय लागलेली आहे, दुसरं काय नाही. मग आता मला असं वाटेल आता मला ती सवय मोडायची आहे. मला पटकन काम करून आता चटकन मला आता वाचायला थोडा वेळ मिळाला पाहिजे, विणकामाला थोडा वेळ मिळाला पाहिजे, माझं थोडं काही आनंद असेल छंद असेल तो जोपासायला वेळ असं मला आता मनापासून असं वाटायला लागले, आता मनातून असं वाटायला लागले. आणि ते तुम्ही करून घेतलं त्याचा मला खूप आनंद आहे. ती तर मी शक्तीच आहे, तीच करून घेते सगळं. शक्तीच आहे. आणि मी संध्याकाळी त्यांना म्हणलं असं असं आता झूम मिटिंगला ललिता सहस्त्र नावाचं आम्ही पठण करणार आहात. त्यांनी म्हणलं शक्यच नाही, म्हणलं तू कंटिन्यू एक गोष्ट करणं शक्यच नाही. मी म्हणलं तसं म्हणू करून नका, म्हणलं दाखवते तुम्ही म्हणा. पीडीएफ आणून द्या, म्हणलं मी तुम्हाला करून दाखवते, म्हणलं उलट छानच आहे म्हणले, तर त्यात काय वाईट काय आहे का म्हणले, तुला कुठंच थोडं बाहेर जायचंय, घरात बसूनच सेवा करायची आहे ना म्हणले, कर म्हणले. हम्म. मग लगेच त्यांनी सकाळी लगेच आणून दिली मला पीडीएफ. हा. आणि त्यांनी शाळेत केली निघून. मग तसं म्हणजे प्रोत्साहन भरपूर देतात पण त्यांच्या प्रोत्साहनाला मी कुठंतरी कमी पडते असं आहे. छान छान छान. करूया, रोज करूया आपण. कधी मी नसले तरी मी लिंक मात्र देत जाईल आणि जॉईन करून देत जाईल. तुम्ही हो करायचं, वाचायचं. राधिका ताई पण आहेतच, त्या पण चालते. वाचतील, त्या पण म्हणतील. हा. हो चालेल. हो चालते हो. मग चालते आता मी चालते. मीटिंग एंड करते. हा. चल. जय श्री गुरुदेव. स्वामी समर्थ. श्री स्वामी श्री समर्थ. गुरुदेव.